आज मी नवीन रेसिपी घेऊन आली जी आपण ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये ट्राय करू शकता. हेल्दी असं मस्त टेस्टी रेसिपी आहे. हॅलो फ्रेंड, मी अमृता. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आपण आज बनवणार आहे लौकीचे पराठे, जे की दिवसभर मऊसूद असे नरम राहणारे आणि कधीही पण ट्राय करू शकता. लंचसाठी पण खूप बेस्ट आहे. तर चला आता बनवूया. सर्वप्रथम मी हे अर्धी लौकी घेतली आहे शिलून. ती आपल्याला खिसून घ्यायची आहे छान बारीक आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस करायची. ही खिसायला थोडीशी हार्ड आहे आणि एकदा खिसायच्या सुरुवातीला आपण एकदा कट केल्यानंतर चेक करायचे त्याच्यात बिया नसल्या पाहिजे. एकदम पकलेली नसावी, कवळी अशी आपल्याला लौकी यूज करायची. बिया असतील तर आपल्याला ते खिसायला प्रॉब्लेम जाईल. तर मी अर्धी लौकी अशी खिसून घेतली आहे आणि त्यात अर्धा एक कांदा असा चॉप करून टाकायचा आहे. या जी मी आता ही रेसिपी बनवत आहे ती 5 ते 7 पराठे बनतील त्या लौकीत. तर अर्धी लौकी पुरेशी. मी अर्धा कांदा घेते, असा बारीक असा चॉप करून घेऊ शकता किंवा मग आपण त्याचबरोबर लौकीबरोबर खिसून घेऊ शकतो. सुरुवातीला लौकी आणि कांदा पहिले आपण खिसून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यातलं आपल्याला पाणी काढायचं आहे, कारण की पराठ्याला पुरेसं पाणी आपल्याला पाहिजे. तर आता हे मी बारीक करून घेतलेला आहे, असा छान चॉप केलेला कांदा आता त्याच्यात टाकते आणि थोडंसं मीठ टाकून मी मिक्स करून ठेवते. आपल्याला याच्यातलं ज्यूस जे आहे ते काढायचं आहे, एक्स्ट्राचं ज्यूस नको आहे आपल्याला, जेणेकरून आपले पराठे पातळ नाही बनतील. आता मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यातला एक्स्ट्राचा ज्यूस आहे ते निघून जाईल. खूप पटकन निघेल. 2 मिनटं ठेवायची गरज आहे. 2 मिनटात तुम्ही चेक करून बघा, बाकीचा ज्यूस निघेल. आता त्याच्यासाठी जे लागणारा आपला ठेचा आहे ते बनवून घ्या. 4 ते 5 लसूण कळ्या, त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि कोथिंबीर आणि 1 ते 2 मिरची. जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर मिरची तुम्ही जास्त टाकू शकता आणि थोडंसं जिरं. आता छान याला नाही का दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट नाही करायची, म्हणून मी मिक्सरमधून न काढता खलबत्त्यात बारीक करते. तर छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे दरदरीत असा ठेचा बनवून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा पराठा आपण टेस्ट करू तर तेव्हा त्याच्यासोबत जे आलं लसूण किंवा मग मिरचीची जी क्रंचीनेस किंवा ते टेस्ट येते ते खूप मस्त लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे जे आहे आपण ठेवले साईडला लौकी खिसलेली आणि कांदा, त्याच्यातलं ज्यूस भरपूर निघतं आहे असं ज्यूस. तर आपल्याला हे जेवढं ज्यूस पाहिजे ते एका साईडला काढून ठेवायचं आहे. जेव्हा आपण कणिक मळू तर आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला याच्यात थोडंसं पाणी ॲड करायची गरज आहे, त्यावेळेला हेच ज्यूस ॲड करायचं आहे, म्हणून हे आपण साईडला एका वाटीत काढून घेऊया. तर जेवढं आपल्याला असं वाटतं की पातळ होतं आहे कणिक टाकल्यानंतर, तर तेवढं आपल्याला उर्वरित एक्स्ट्राचं जे ज्यूस आहे ते काढून घ्यायचं आहे. तर आता बाकीचे जिन्नस मी याच्यात ॲड करते. भरपूर असं काही जिन्नस टाकायची गरज नाही आहे. आपण जे बारीक केलेलं लसूण मिरचीचा ठेचा आहे ते टाकलेलं आहे. त्याचबरोबर त्यात 2 ते 3 चम्मच आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. बेसन आपल्या चवीनुसार ॲड करू शकता. थोडंसं आपण त्याच्यात ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ ॲड केलं तरीही चालते. तर मी आता 1 ते 1.25 वाटी कणिक घेतली आहे आणि 2 ते 3 चम्मच बेसन. बेसन हे आपलं ऑप्शन आहे, पण बेसन टाकले तर खूप छान असं चव पण येते आणि त्याच्यात व्यवस्थित चिकटपणा असा बाइंडिंग येते. तर धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं किंचितचा असा गरम मसाला स्वादसाठी खूप छान येते. तर हे ॲड करायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे जे ज्यूस आहे त्याच्यामुळे पण नाही का भरपूर असं कणिक मळल्या जाते. त्याच्यामुळे ना वरून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकण्याची काहीही गरज नाही पडत. तर हे पुरेसं आहे. आता हे मिक्स करून घेते मी व्यवस्थित. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात तुम्ही ओवा पण ॲड करू शकता. ओव्याची पण टेस्ट छान येते आणि पचनासाठी पण खूप छान आहे. मी याच्यात आता सध्या ओवा ॲड नाही केलेला. तर हा मिक्स झाला आहे व्यवस्थित. तर मला याच्यात तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पाणी किंवा ज्यूस टाकायची गरज नाही पडली. तेवढ्याच पाण्यात तेवढ्याच लौकीच्या ज्यूसमध्ये हे व्यवस्थित भिजले गेले. हे खूप हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे, खूप हेवी नाही आहे. नरमसूत असे छान पराठे होतात. दिवसभर पण खूप छान असे नरम राहतात. 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल लावून आपल्याला याला थोडा वेळ असं मळून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल घेतल्यानंतर आणि त्यात थोडे तीळ आणि कस्तुरी मेथी नक्की ॲड करा. कस्तुरी मेथी आणि तिळाने खूप छान स्वाद असा येतो.
तर हे वरवरून टाकलं तरीही चालेल. आणि आपण हे पुन्हा जेव्हा रेस्ट करायला 2 मिनटं ठेवू तर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे मळायचं आहे, तर म्हणून वरून टाकलं तरीही चालेल. आणि हे लौकीचे पराठे असल्यामुळे याच्यात कांदा पण असल्यामुळे नाही आपल्याला जास्त वेळ रेस्ट करायला ठेवता येणार नाही, कारण की याला लवकरच पाणी सुटेल, कारण की याच्यात आपण मीठ पण ॲड केलं आहे म्हणून. तर हे ठेवताना थोडंसं 2 ते 2 मिनटं खूप झाले. जास्त ठेवणार तर ते जे आपण गोळा बनवून ठेवलेला आहे ते पाणी होईल, पातळ होईल. तर तुम्ही बघू शकता याला अजून पाणी सुटलेलं आहे. तर जास्त वेळ जर तुम्ही साईडला ठेवाल तर हे असंच पातळ होईल, तर म्हणून 2 मिनटं ठीक आहे. याला छान असे फुलक्यासारखे तुम्ही करू शकता किंवा तेल लावून पण करू शकता. तर मी एक लेअरवाली करते. पण हे शिजण्यासाठी ना त्याच्यात होल करायचा, कारण की पराठे शिजवण्यासाठी मध्ये होल केल्यानंतर जेव्हा तव्यावर टाकतो त्याच्यात तेल टाकतो तर ते आतमधून पण शिजलं जाते, कारण की आपण याच्यात बेसन टाकलेलं आहे ते पण कच्चं आहे आणि लौकी पण आपली आणि कांदे जे आपले बाकीचे जिन्नस आहे ते टाकले, तर ते व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्याला होल करून तेल टाकतो. तर आता हा पराठा झालेला आहे. आता आपण याला तव्यावर टाकूया. तेव्हा तवा आपला खूप छान असा गरम झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून आपण टाकूया आणि जे आपण होल केलं आहे त्याच्यावर आपल्याला 2-2 थेंब असे तेल टाकायचे आहे, जेणेकरून हे व्यवस्थित भाजलं जाईल मध्ये पण आणि काठाने पण. एक साईड व्यवस्थित थोडीशी भाजल्या गेली की आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित भाजून घेऊया आपण. दुसऱ्या साईडला व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे थोडंसं दाबून दाबून परतून शिजवून म्हणजे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजल्या गेलं की कच्चा राहता कामा नाही, कारण की याच्यात बाकीचे जिन्नस जे आहे ते कच्चे असल्यामुळे पचनाला हार्ड आहे. तर व्यवस्थित भाजण्याची खूप गरज आहे. तर आता याला छान असं तेल टाकून दोन्ही साईडने भाजून घेते. तुम्ही तूप किंवा मग बटर यूज केलं तरीही चालेल, खूप छान टेस्ट येते. मी आता सध्या तेल यूज करते आणि याला छान असं दाबून काठं छान शिजवून घेते, भाजून घेते. तर हे व्यवस्थित भाजलं आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरा पण पराठा करून घेऊया. हे व्यवस्थित भाजलं गेलं की हा पराठा एकदम असा नरमसूत होत आहे. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला कमी आचेवर भाजायचं आहे आणि जेव्हा आपण पलटतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे, जेणेकरून हा पराठा नरम राहील. आणि याला वरून जास्त कणिक लावायची नाही आहे. जर आपण कोरडी कणिक जर जास्त लावत असेल, पराठा असो या चपाती असो, ते कडक येईल थोड्या वेळानंतर. तर हा पराठा असा आहे की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण यूज करू शकतो. खूप छान असा हेल्दी पराठा आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये पण बराच काळ राहते, तर तुम्ही ट्रॅव्हलिंगला पण यूज करू शकता. तर त्याचप्रमाणे हा मी दुसरा पराठा पण भाजून घेते. आता हा पराठा रेडी आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही याच्यासोबत दही, लोणचं किंवा सॉस असं काहीही ऑप्शनल तुम्ही सर्व करू शकतात. मी याच्यात दही आणि आवळा मिरचीचं छान असं आंबट खारट लोणचं आणि त्याच्यानंतर टमॅटो सॉस आणि दह्यातल्या मिरच्या सर्व केल्या आहे. जसं आपला हा हेल्दी ब्रेकफास्ट तयार आहे. या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.